नमस्कार. सत्यपरिचितमध्ये मी इरफान सैद आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज 1 जून 2025 तारीख आहे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून नालेसफाईचं टेंडर ठेकेदाराला देण्यात आलं आहे. ठेकेदाराकडून अत्यंत संत गतीने नालेसफाईचं काम सुरू आहे. आज मी घोडबंदर उघाडी आणि जे.पी. च्या बॅकचा जो रोड आहे त्यामध्ये असलेल्या उघाडीजवळ आहे आणि इथे पाहू शकता कशाप्रकारे इकडे संपूर्ण सफाई करण्यात आलेली आहे. काही थोड्या प्रमाणात अजूनही कचरा इथे साचलेला आहे. आजूबाजूला इथे सर्व कांदळवनांची झाडं आहेत. इथे मशिनरीने वगैरे थोडंफार साफसफाई केली आहे. पण माझ्या पाठीमागे इथून तुम्ही बघू शकता, हा जो नाला असा सरळ घोडबंदर गावात, घोडबंदर उघाडीकडे जो जातो, तिथे मात्र फक्त इथपर्यंतच सफाई करण्यात आली आहे. त्यापुढे कुठल्याही प्रकारची सफाई करण्यात आली नाही. त्यामुळे स्पष्टपणे तुम्ही बघू शकता, इथे संपूर्ण मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. म्हणजे जर पावसाळ्यात हा नाला भरला, तर हे पाणी इथपर्यंत येऊन इथे जलभराव होणार आहे आणि हा जो कचरा आहे, हा कचरा तसाच राहून हा सर्व घोडबंदर उघाडीपर्यंत जातो आणि घोडबंदर उघाडीमध्ये 8 दरवाजे आहेत. जी घोडबंदर गावाची जी उघाडी आहे, तिथे 8 दरवाजे आहेत आणि त्या 8 दरवाजांमध्ये हा कचरा साचल्याने तिथे मोठ्या प्रमाणात जलभराव होतो. म्हणजे तिकडच्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आणि घोडबंदर गावातील काही तरुण आहेत, ते तरुण त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये तेवढ्या भरलेल्या पाण्यामध्ये जाऊन त्या दरवाजामध्ये अडकलेला कचरा वगैरे काढतात. आपला जीव ह्याच्यात घालून, ह्याला काढून आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून ते सर्व कचरा साफ करतात आणि तिथला जो काही जलभराव होतो तो कमी करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिका एकीकडे दाखवते की आम्ही नालेसफाई करतोय, पण ती पूर्ण नाही. एखादा नाला जर साफसफाई करत असेल तर त्याच्या सुरुवातीच्या टोकाला महानगरपालिकेकडून साफसफाई केली जाते आणि त्या नालेसफाईच्या दुसऱ्या टोकाला साफसफाई केली जाते. पण मध्यंतरी त्या नाल्याच्या मधला जो भाग आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची नालेसफाई केली जात नाही आणि ठेकेदार त्याकडे लक्ष देत नाही आणि महानगरपालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हे सर्व नाले साफ होतच नाही. म्हणजे सुरुवातीचा टोक आणि शेवटचा टोक या ठिकाणीच नालेसफाई केली जाते आणि मधल्या टोकांमध्ये जे मधला जो भाग आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचतो, कचरा अडकतो आणि याच्यामुळे नंतर जलभराव सारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांनी याच्याकडे, या सर्व नाल्यांकडे लक्ष द्यावं. फक्त सुरुवातीचा आणि शेवटचा जो भाग आहे तो साफ न करता पूर्ण नाला साफ केला गेला पाहिजे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.